छत्रपती शिवाजी महाराज की। गायची मान जशी गाय वळवते तशी, त्यामुळे याला गोमुखी प्रवेशद्वार म्हटलं। हे त्या काळाचं संपूर्ण हे बांधकाम आहे। ही किती मोठी दगड आहेत बघा। जी समोर जे तुम्हाला चित्र दिसतंय, मूर्ती दिसते, तो गंडबिरुंड सिंह आहे। तो पाण्याचा वापर जलास्त्र म्हणून महाराजांनी केलेला आहे। वरचाच दगड, किल्ल्यावरचाच दगडांनी ही सगळी बांधकाम रचना केलेली आहे। या पंचधातूच्या तोफा आहेत। हा बघा एवढं ऊन आहे, पण ह्या अजून थंड आहेत, ह्या तापत नाही। मराठ्यांचा इतिहास हा रक्तरंजित इतिहास आहे। जगावं कसं हे शिवरायांनी शिकवलं, आणि मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांकडनं शिकावं। ही तटबंदी आहे, तो राजमाता जिजाऊंचा वाडा होता तिथे। रायगड किल्ला हा संपूर्ण 1200 एकर मध्ये पसरलेला आहे, आणि त्यातल्या त्यात हा वरचा जो पठारी भाग आहे, सपाट जो भूभाग आहे, तो जवळजवळ 100 एकर मधला आहे। हा बघा हा हत्ती तलाव आहे, किती मोठा आहे हा। 3 वर्ष तरी आरामशीर गडावर जाऊ शकतात, इतका प्रचंड आणि मोठ्या प्रमाणातला पाणी साठा त्यावेळी महाराजांनी करून ठेवला होता। मुघल आक्रमणकार होते, त्यांच्यासाठी हे आपली जी ठिकाणं आहेत, ही पवित्र ठिकाणं त्यांच्यासाठी नव्हती, पण ही सतीशिळा आहे जी पुतळा राणीसाहेबांची होती। शिवाजी महाराज गेल्यानंतर त्या त्यांच्या आठवणीमध्ये सती गेल्या होत्या, आणि मेन राजांच्या आणि पालखी जाण्यासाठी हा दरवाजा